फायनली आम्ही चाललोय धबधब्यावर. कुठे? पाडाघर धबधबा. बोल कुठे चाललो आपण? आणि आमच्याकडे कोणीचा सरकाट्या डायरेक्ट मान कापतो. तू भूत आहे आमच्या गावचं. मान काप्या बोलतात त्याला, पण ही त्याला टेन्शन देते डायरेक्ट. हिला घाबरतो तो. तर चला आता आम्ही चाललोय शिरगावच्या पाडाघर धबधब्याला. दाखवतो तुम्हाला. काय बोलते? तर हा रस्ता आहे पाडाघरला जायचा. काका नक्की माहितीये ना तुला? चला आपण बघूया. मी पण खूप वर्षांनी आलोय. 10-15 वर्ष आधी आलो असेल. लहानपणी आमच्या आत्या आम्हाला घेऊन यायच्या बसने इकडे. आम्ही 2 तास थांबायचो, फरसाण वगैरे खायचो, मग दुपारी जेवायला परत बस आली की घरी जायचो. खूप बदल झालाय. वेगवेगळी घरं वाढली आहेत, रस्ता डांबरी झालाय. कसं वाटतंय तुला भूमी? मजा येते. मोठ्याने बोल, मला खूप मजा येते. आता आम्ही धबधब्यावर जाणार आहे. मासे पकडणार आहे. आणि काय काय करायचं तिकडे? फोटो काढणार आहे. रस्ता छोटा छोटा होऊन डायरेक्ट धबधब्यात जाईल. हा भूमी, रस्ता छोटा छोटा झालाय. हा आता आम्ही चाललोय. पाडाघरचा रस्ता आहे धबधब्याचा. आणि गाडी ह्याच्या पुढे जाईल की नाही माहित नाही, म्हणून आम्ही गाडी वरतीच पार्क केली आहे. आणि आम्ही चाललोय. भूमी बघा आमची कशी चालते. भूमीचा मामा आलाय आमच्या बरोबर. आणि ते पण ट्रेकर आहेत. त्यांनी पण 100 किल्ले केलेले आहेत आणि ते स्वतः किल्ल्यांबद्दल लिहितात. तर एकदा पर्सनल आपण त्यांची भेट घेऊया. मला पण आवडतं असं कोण भेटलं की त्यांच्याशी गप्पा मारायला. सर्व आमचे काका आलेले आहेत. त्यांना काय घंटा फरक पडत नाही. धबधब्यावर चला, नदीवर चला, नाही तर कुठे शिकारीला चला, मी येणार. बघा आनंद बघा चेहऱ्यावर बघा. तुम्ही कुठे पण चला, मी येणार. असा माणूस पाहिजे. कधीच नाही बोलत नाहीत, म्हणून मजा येते गावी आल्यावर त्यांच्याबरोबर फिरायला. चिकन खाणार, वडापाव खाणार. हे भेदभाव नाही बाबा, काय द्याल ते. आणि ते स्वतः पण आम्हाला पार्टी देणार आहेत. आता तो पार्टीचा दिवस जवळ येतोय. हा, आणि समोर आपल्याला दिसतोय तो धबधबा. आवाज बघा केवढा मोठा आहे. आणि इथे दिसतोय सनी चाललाय पुढे. बघा, मला दिसतच असेल. आणि हा आहे पाडाघरचा आमचा धबधबा. आम्ही लहानपणी यायचो. आज मी इतक्या वर्षाने आलोय. खूप मस्त वाटतंय. वाव. आणि याचं रौद्र रूप बघा. तर मेन धबधबा जो आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. हा पहिला पॅच आहे हा. आणि आता मी टॉपला आलोय. तर माझ्या पाठी मी तुम्हाला दाखवतो. हा माझ्या पाठी जो दिसतोय तो मेन प्रवाह आहे पाडाघरचा. पाणी एवढं आहे, पाऊस खूप वाढलाय, म्हणजे खूपच पाणी आहे. तुम्ही बघू शकताय बघा. तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं. पाऊस पडतोय. मला एक शेड मिळाली आहे, इकडे मी थांबलोय. बाकी सगळे एका छत्रीत इथे थांबले. बघा दिसतंय. जरा पाऊस आता ओसरला ना की मग आम्ही निघतो. तोपर्यंत हा पत्रा बरं आहे थांबायला, कारण काय आहे सगळे गॅजेट्स आहेत दिसतील. पाऊस बघा केवढा वाढलाय आणि फोर्स पण बघा.
तर हा रस्ता जातोय धबधब्याच्या खाली. इथे जुन्या घुमट्या आहेत. घुमट्या म्हणजे देवाची देवडी बोलतो आपण. ह्याच्यात दिवाबत्ती होते. त्या 3 तुम्हाला दिसत आहेत त्या. आणि मोठं असं चाफ्याचं झाड आहे. त्याला पांढरा चाफा बोलतात. खूप छान आहे. ही देवराईच आहे थोडक्यात. चला तर आपण खाली जाऊया. मला पण माहित नाही काय, कारण मी जेव्हा लहानपणी आलेलो तेव्हा इथे असं काय नव्हतं. ह्या पायऱ्या वगैरे, हे ब्लॉग्स वगैरे आता नवीनच टाकलेत. तर बघूया. भूमीला सोडून भूमीला गाडीत पाठवलंय सनी बरोबर, आणि आम्ही खाली बघायला आलो काय आहे. तर ह्या पायऱ्या थेट इथे पाण्याला येऊन भेटतात. जो पाडाघरचा धबधबा आहे, इथे देवस्थान आहे. तुम्हाला पुढून दाखवतो. हे आहे ब्राह्मण देव प्रसन्न. इथे गिराळ देवी प्रसन्न लिहिलेलं आहे ह्याच्यावर. हा देव आहे इथला जागृत. कोकणातले जे असतात देव आमचे, हे आमचे देव आहेत कोकणातले. हे आमचे राखणदार आहेत ह्या पुऱ्या वनराईचे. आम्ही वॉटरफॉल धबधबा जो होता आमचा पाडाघरचा, तिकडनं निघालो. थोडासा नाश्ता केला, एक वडापाव खाल्ला, कारण गणपतीची आरती आहे. आता मला ढेकर पण आलाय. भूमी तू काय खाल्लं? हा, तिने वाला पाव खाल्लाय आणि मी सुका पाव खाल्लाय. वाला पाव जो वाला असतो आणि आम्ही सुका पाव खाल्लाय. तर आम्ही आता चाललोय गणपतीची आरती करायची. घरातून फोन आलेला, नेटवर्क इथे असतं बाजारात आल्यावर थोडंसं. तर आता डायरेक्ट भेटूया आरतीला. बाय बाय गणपती बाप्पा मोरया. हॅलो, गुड इव्हनिंग. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आज परत आम्ही धरणावर चाललोय. भावंड पाठी एक गाडी आहे आणि काका आमच्यावर आहे. आज आम्ही गळ घेऊन चाललोय. तर बघूया गळाला मासे लागतात का. परत चाललोय मासे पकडायला. आणि ते गेले पुढे आणि गळ माझ्या खिशात आहे. थांब थांब, बघा आता डोंगर आहे. आज आम्ही गळ आणलाय आणि आज बघूया. हे क्लायमेट इथे खूप पाऊस असतो सारखा सारखा, कंटाळा येतो. मस्त आहे ना. ही आमची भावंड बघा कुठपर्यंत पोहोचली आहेत, टोकापर्यंत. आणि परिसर बघा ना आमचा किती स्वच्छ सुंदर आहे सगळं, छान. हा, ते आमच्याकडे बघतायत. शेलार काय वाटतं? आज मी मासे पकडूनच राहणार आहे काही विषयच नाही. फायनली आम्हाला एवढ्या मोठ्या धरणामध्ये एकही मासा मिळालेला नाहीये. हे मासे एवढे हुशार आहेत. पीठ टाकलं फुकटचं की खायला येतात, गळ टाकला पिठाला लावून की खायला नाही येत. फालतू मासे आहेत, मला आवडतात असले मासे. मासे कशाचे पटापट पटापट खायला लागले पाहिजेत.